आमच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसांपासून कबुतरावरून राजकारण पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जैन नागरिक हे रस्त्यावरती उतरले आहेत। आज आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे। न्यायालयाच्या जे आदेश आहेत त्याचं देखील उल्लंघन होताना पाहायला मिळतंय। कालच बैठक देखील झालेली आहे। कसं पाहता एकूणच घडामोडींकडे? हा विषय पहिल्यांदा धर्माचा नाहीच, पण त्याला रंग मात्र धर्माचा लावलाय। विषय आहे की या कबुतरांच्या विष्ठेमुळे लोक मरतायत आणि हे मी नाही सांगत आहे, हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालंय। आमच्या घरातले तर व्यक्ती गेले, पण म्हणून मी बोलते अशातला भाग नाही आहे। असे आणखीन कित्येक घरातल्या लोक जे आहेत ते या त्रासापायी गेलेले आहेत। आणि असं असताना माननीय उच्च न्यायालयाने जे त्यांचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलंय आणि त्यानंतर ही भूमिका त्यांनी घेतली आहे। साधासाच प्रश्न आहे, मी आत्ताच पाहिलं की ज्या कबूतरखान्याची ताडपत्री काढा म्हणून बांबू काढले, आज आंदोलन झालं, त्यांचंच मंदिर आहे तिकडे, त्यांनी जाळ्या लावलेल्या आहेत। म्हणजे मंदिरामध्ये कबूतर आलेले चालणार नाहीत। आजूबाजूच्या लोकांना विचारा तुम्ही, आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही आहे, परंतु आता हे जर आपल्याला समोर येत आहे की यामुळे माणसं मरतायत, लोकांना रोगराई होतीये आणि जे टाकतात त्यांना होणार नाही याची काही शाश्वती आहे का? त्यामुळे त्याला जो धर्मांधतेचा जो काही धर्माचा रंग दिला गेलाय ना, ते अतिशय चुकीचं आहे। लोकांच्या जीवनमानाचा विचार केला पाहिजे आणि जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे ते आपण बंद केलं पाहिजे। ही साधं म्हणजे एक साधं होतं, परंतु त्याला एक वेगळ्या पद्धतीचा रंग दिला गेला आणि आता तुम्ही पाहिलं की हे आता प्रकरण कुठल्या दिशेकडे चालतंय। त्यामुळे हे दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल। राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी धाव घेतली। मग शिवसेना, उभाटा असतील, रोहित पवार जाऊन आले, मंगलप्रभात लोढा हे देखील गेले होते। राजकीकरणाचा विषय आहे का? हा विषय सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विषय आहे। मी राहते प्रभादेवीला, दादर प्रभादेवी भागामध्ये प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर जाळ्या लावलेल्या आहेत। ते प्लास्टिकचे नेल्स लावलेले आहेत। का लावलेत? की ते घरात येऊ नये। बरं, जे लोक हा विरोध करतायत ते जैन मंदिराला पण जाळी लावली ना, का लावली? येऊ देत की कबूतर आतमध्ये, कबूतर आत येऊ दे, तुम्ही बघा काय होतंय ते। म्हणजे माझ्या घरामध्ये काय नकोय, आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला तर चालेल, ही जी भूमिका आहे ना ही चुकीची आहे। आणि आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहोत। जैन धर्माच्या लोकांना हा त्रास होणार नाही का? अहो, निश्चितपणे होणार आहे। ज्यांना ज्यांना त्या विष्ठेचा, त्याच्यातून येणाऱ्या बॅक्टेरियाचा जो काही त्रास आहे तो सगळ्यांना होणार आहे। तो काही जात धर्म बघून होत नाही, हा सामाजिक प्रश्न आहे। तिथे आंदोलन झाल्यानंतर तिथल्या ट्रस्टींनी सांगितलं की आमच्या ट्रस्टची माणसं तिथे नव्हती। आता कोण होती आणि कोण नव्हती? झालंय तर खरी आंदोलन, सगळ्यांनी पाहिलं आणि मनापासून दुःख झालंय। माझ्या घरात हा इन्सिडेंट झाला म्हणून मी त्या ठिकाणी बोलले, तर किशोरीताईंनी ते उदाहरण घेऊन बोलावं म्हणजे काय मला कळतच नाही। अहो, आम्हाला तर कळलंच नाही कित्येक दिवस हे कशामुळे होतोय। आणि ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन चालू झाले त्यावेळेला लक्षात आले, बरं हा आजार फार गंभीर आहे, याच्यामध्ये लंग्सला फायब्रोसिस होतात जे रिव्हर्सेबल नाही आहे, त्याला कुठलंही औषध नाही आहे आणि हे सगळ्यांसाठी घातक आहे। त्यामुळे कोणाच्या घरातलं कोण गेलंय त्याला थट्टा करण्याचा हा विषय नाही किशोरीताई, पण तरी हरकत नाही, तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे बोललात, पण हे चांगलं नाही। हे कोणासाठी बोलले? मी माझ्या घरासाठी नाही, आम्ही तर आमचा माणूस गमावलाय, पण आणखीनही कोणाच्या घरातली माणसं जाऊ नये यासाठीचा हा आटापिटा। आणि तुम्ही त्याला धर्मांधचा जो धर्माचा रंग याला जो सगळा लावलाय ना, हे अतिशय अतिशय दुर्दैवी आहे। येऊ देत की, काढा की ती जाळी, पण मंदिरावरच्या जाळ्या काढा ना, येऊ दे ना कबुतर मंदिरामध्ये, पण तुमच्या लोकांच्या घरामध्ये बाहेर तुम्ही सगळ्या ठिकाणी जाळ्या लावता आणि इथे मात्र अशा पद्धतीने करता, ही भूमिका योग्य नाही। मनापासून दुःख झालंय। याच संदर्भात खरं तर लोढांनी पत्र दिलेलं आहे आयुक्तांना आणि काही ज्या ठिकाणी नागरिक राहत नाहीत त्या ठिकाणी अशी व्यवस्था होऊ शकते का? कारण एकदम कबुतराचं खाणं बंद करण्यापेक्षा बघा, कबूतर उपाशी नाही राहतो, त्यांना पंख दिलेत देवाने, काय तुमच्या दाण्यावरती राहिलेत का? ते प्रत्येकाला चोच दिलीये, पंख दिलाय, तो पक्षी जाऊन आपला दाणा पाणी गोळा करतो। तुमच्या धान्यावरती कबुतर काय बसलेली नाही आहेत, हे लक्षात घ्या आधी। आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्या लोकप्रतिनिधींकडे त्यांच्या कम्युनिटीची लोक येत असतात। आता माझ्यासोबत आमची सगळी सुवर्णकार कम्युनिटी आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, आता आमची मंत्रालयात बैठक आहे, त्यामुळे लोक येत असतात। आमच्यासारख्यांचं काम आहे की त्यांचं काम व्हायला पाहिजे, तोडगा निघाला पाहिजे। पण हा विषय तर राजकीय पण नाही आहे, हा सामाजिक विषय आहे आणि तो सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आरोग्याचा विषय आहे। आणि म्हणून त्याला जो धर्माचा रंग दिलाय ना, मनापासूनचं दुःख झालंय, मनापासूनचं। बातचीत केल्याबद्दल तर नक्कीच कबुतरांवरनं जे राजकारण आहे ते पेटलेलं पाहायला मिळेल। मुळात हा
विषय आहे हा धर्माचा नाही तर हा एक सामाजिक विषय असल्याचं देखील म्हटलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईचा मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.